नमस्कार. आज मी बनवणार आहे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्सपासून अतिशय रसरशीत तोंडात ठेवताच विरघळणारे गुलाबजामुन. गुलाबजामुन बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असा प्रमाणामध्ये पाक कसा तयार करायचा हे देखील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर इथं बघा मी 200 ग्रॅम इतकं गुलाबजामुन प्रीमिक्स घेतलेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेतलं. 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी आपल्याला बरोबर अर्धा कप इतक्या कोमट दुधाचा वापर करायचा आहे. घेतलेलं कोमट दूध थोडं-थोडं करत या प्रीमिक्समध्ये घालून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं. हे पीठ मळत असताना जास्तही घट्ट नाही आणि अगदी जास्तही पातळ करायचं नाही. थोडंसं मऊसर अशा प्रकारचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. गुलाबजामुनचं पीठ मळत असताना यामध्ये तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता. पण दुधाचा वापर केला तर गुलाबजामुन आणखीनच जास्त मऊ आणि स्पॉन्जी बनून तयार होतात. कोमट दूध घातल्यामुळे हे पीठ आहे ते पटकन भिजलं जातं. इथं पहा, हे पीठ मळण्यासाठी मला बरोबर अर्धा कप भरून इतकं दूध लागलेलं आहे. अर्धा कप दुधामध्ये याचा छान असा मऊसर गोळा तयार झाला. जर का हे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर 2 टेबलस्पून इतकं दूध तुम्ही यामध्ये घालून याला छान मळून घ्या. मळून घेतलेल्या पिठाचे लगेचच गुलाबजाम बनवूयात. तर अशा पद्धतीने दोन्ही हातावरती अगदी मऊसर असा आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचा. तर जास्तही छोटा नाही आणि अगदी जास्तही मोठा नाही, तर मीडियम साईजमध्ये हे गुलाबजामुन मी बनवून घेते. गुलाबजामुनचं पीठ एवढं व्यवस्थित मळलं गेलं आहे की गुलाबजामुनला अजिबात जास्त क्रॅक वगैरे जात नाहीत. तर अशा पद्धतीने हा गुलाबजामुन हातावरती छान मऊसर करायचा, त्यामुळे याला अजिबात क्रॅक जात नाहीत. तर मीडियम साईजमध्ये इथं मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतले. 200 ग्रॅम मिक्सपासून साधारणपणे मीडियम ते मोठ्या आकाराचे 28 ते 30 गुलाबजामुन बनून तयार होतात. बनवलेले गुलाबजामुन थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि जामुनसाठी लागणारा पाक तयार करूयात. त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये एका कपने मोजून बरोबर 2 कप भरून इतकी साखर घालते. 200 ग्रॅम मिक्ससाठी 2 कप साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 2 कप साखरेसाठी आपल्याला यामध्ये 2.5 कप भरून इतकं पाणी घालायचं आहे. हे देखील अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पातेलं गॅसवरती ठेवते आणि साखर विरघळेपर्यंत याला सतत हलवून घेते. सुरुवातीला मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि यामधली संपूर्ण साखर मी विरघळून घेतली. आता गॅस मीडियम करते आणि अधूनमधून हलवत हा पाक थोड्या वेळासाठी शिजवून घेते. गुलाबजामुनसाठी लागणारा पाक आपल्याला जास्तही कडक बनवायचा नाही. एकतार येईपर्यंत देखील याला अजिबात शिजवायचं नाही. फक्त चिकटसर होईपर्यंतच हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा. पाक आला आहे का नाही हे चेक करण्यासाठी उलटण्यावरती थोडासा पाक घेतला. तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर दोन्ही बोटांनी चेक केला तर तो चिकटसर असा झालेला आहे. म्हणजेच आपला हा पाक व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस बंद करते. एकतार येईपर्यंत हा पाक अजिबात शिजवायचा नाही. फक्त चिकटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा. सुगंधाकरता यामध्ये विलायची पावडर घालते. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हा पाक आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे. पाक कोमट होत आहे तोपर्यंत आपण बनवून घेतलेले गुलाबजामुन तळूयात. गुलाबजामुन मी साजूक तुपामध्ये तळणार आहे. हवं असल्यास तुम्ही तेलामध्ये देखील तळू शकता. त्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं. तुपाऐवजी तुम्ही हेच गुलाबजामुन तेलामध्ये देखील तळू शकता. तूप गरम होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पटकन तूप गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी करते. लगेचच तळण्यासाठी गुलाबजामुन घालते. गुलाबजामुन तळत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, कारण फुल गॅसवरती गुलाबजामुन तळले तर आतून कच्चे राहतात. त्यामुळे अधूनमधून हलवत आपल्याला हे गुलाबजामुन अगदी लो गॅसवरती तळून घ्यायचे. गुलाबजामुन तळत असताना अधूनमधून अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला त्यांना गोलाकार फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे गुलाबजामुनला सर्व बाजूने एकसारखा रंग येतो. तर इथं पहा, अशा प्रकारच्या रंगावरती हे गुलाबजामुन मी तळून घेतले. अगदी लो गॅसवरती चमच्याने अधूनमधून हलवत हे गुलाबजामुन तळले तर अशा प्रकारच्या रंगावरती हे गुलाबजामुन छान तळले जातात. तुपामधून बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने उरलेली बॅच देखील मी तळून घेते. तेलाऐवजी तूप वापरत असाल तर गॅस कुठेही अजिबात फुल करू नका, कारण तुपाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालं म्हणून मी गॅस फुल केलता. तर बघा, तळाला हे गुलाबजामुन पटकन लागल्यासारखे होतात. त्यामुळे मी गॅसची फ्लेम पटकन कमी केलेली आहे आणि याला अशा पद्धतीने चमच्याने गोलाकार फिरवून घेते. गोलाकार फिरवत हे गुलाबजामुन देखील मी छान असे बघा अशा प्रकारच्या रंगावरती तळून घेतले.
गॅस बंद करते आणि दुसरी बॅच देखील गुलाबजामुनची मी कढईमधून बाजूला काढून घेते. आता हे सर्व गुलाबजामुन मी साजूक तुपामध्ये तळलेले आहेत. तरी देखील बघा कढईमध्ये किती भरपूर असं साजूक तूप शिल्लक राहिलेलं आहे. गुलाबजामुन तळले तरी देखील हे तूप अजिबात जास्त संपलेलं नाही. तळून घेतलेले गरम गरम गुलाबजामुन आपल्याला लगेचच कोमट पाकामध्ये घालायचे आहेत. पाक इतपत कोमट असावा की आपण बोट घालू शकतो. अगदी जास्तही कडकडीत पाकामध्ये लगेचच गुलाबजामुन घालू नका. फक्त कोमट पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजामुन घालायचे आहेत. सर्व तळून घेतलेले गुलाबजामुन मी या पाकामध्ये घातल्यानंतर याला एकदा हलवून घेते. आता यावरती झाकण ठेवते आणि साधारणपणे 1 ते 2 तासांसाठी हे गुलाबजामुन आपण या पाकामध्ये असेच मुरत ठेवूयात. त्यामुळे हे गुलाबजामुन छान पाक पितात आणि अगदी छान असे मऊसर होतात आणि ज्युसी होतात. तर इथं पहा साधारणपणे 2 तासासाठी हे गुलाबजामुन मी या पाकामध्ये भिजत ठेवलेले होते. त्यानंतर बघा अगदी छान असे हे जामून फुगलेले आहेत. अतिशय ज्युसी झालेले आहेत. एक गुलाबजामुन मी तुम्हाला कट करून दाखवते. गुलाबजामुन आतपर्यंत छान तळलेला आहे, त्याचबरोबर अगदी ज्युसी झालेला आहे. गुलाबजामुनचा पाक देखील बघा अगदी परफेक्ट झालेला आहे. अजिबात पातळ नाही किंवा याची साखर देखील बनलेली नाही. अतिशय परफेक्ट असे हे गुलाबजामुन झालेले आहेत. 200 ग्रॅम इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स पासून तुम्ही देखील असे हे परफेक्ट रसरशीत तोंडात ठेवताच विरघळणारे जामुन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.